नागपूरवरून धक्कादायक बातमी समोर येत आहे। प्रमुख म्हणजे असे की हिंगणा ते सेलू मार्गावरील देवडी पेंढे जवळ 20 फूट दरीत कोसळली शाळेची बस। अपघातात एक मुलगी जागीच ठार, 10 ते 15 मुली जखमी, 52 मुलामुलींपैकी बाकीचे किरकोळ जखमी। हिंगणा तालुक्यातील देवडी पेंढरी घाटात खाजगी बस पलटी, काही प्रवाशांचा मृत्यू अशी घटना समजत आहे। सरस्वती विद्यालय शंकरनगर नागपूर या शाळेची ट्रिप घेऊन जात असताना बस हिंगणा ते सेलू मार्गावरील हिंगणा जवळ 15 ते 20 फुटात दरीत कोसळली असून ॲक्सिडेंट झाला। या ॲक्सिडेंटमध्ये एक मुलगी जागीच ठार झाली असून 15 मुली जखमी झाले। खापरीचा आहे, माझी साईट चालू आहे इथे। मला जसाही लगेच कॉल आला की इथे ऍक्सिडेंट झाला आहे, तसेच तातडीने आम्ही इथे पोहोचलो। पोहोचल्यानंतर मिनिमम 52 ते 53 मुलांची पटसंख्या होती त्या बसमध्ये। त्यामध्ये एक डेथ झालेली होती, बाकी अनेकशे लोक पुष्कळ गंभीर होते। आणि जसंही आम्ही माहिती पडल्याबरोबर काही लोकांना बोलवून त्या लोकांना काढायचा प्रयत्न केला आणि लगेच त्यांना PSC ला पाठवण्याचा प्रयत्न केला। एक मृत झाला होता ना विद्यार्थी, एक विद्यार्थी डेथ झालेला, मुलगा होता मुलगी होती। काय नाव तुमचं? मी राजेंद्र दामाजी तुटपडे, माजी सरपंच पेंढरी देवडी पेंढरी। हे कोणत्या शाळेची बस आहे? ही सरस्वती विद्यालय नागपूर शंकरनगर नागपूरची आहे। तर हे किती वाजताची घटना आहे? 8:30 वाजताची घटना आहे। मला 9 वाजता फोन आला की गावात अशी गाडी पलटी झाली आहे। मी स्वतःची गाडी घेऊन आलो। त्या गाडीमध्ये जवळपास 11 विद्यार्थ्याला बसवून मी ग्रामीण रुग्णालय हिंगणा इथे पाठवले। मुलं मुली दोन्ही होते का? मुलं मुली दोन्ही होते। कोणत्या वर्गात असू शकते? हे जवळपास 9वा-10वा वर्गाचे विद्यार्थी असतात। 9व्या वर्गाचे ठीक आहे। तर याच्यामध्ये कोणी म्हणजे जखमा वगैरे काही मृत वगैरे कोणी पावलाय का? हो, आता इथे एक जाग्यावरती एक मुलीची डेथ झाली होती। बाकी सिरियस होते ते मी माझ्या गाडीमध्ये भरून पहिले अगोदर सिरियसवाल्यांना पाठवलं। नंतर ॲम्ब्युलन्स 4 ॲम्ब्युलन्समध्ये 4 5 असे पाठवले आणि एक ट्रॅव्हल्स बोलवून त्यामध्ये 20 ते 30 विद्यार्थी आणि काही शिक्षक यांना भरून डायरेक्ट एम्सला पाठवलं। पोलीस विभाग तात्काळ पोहोचला होता? पोलीस विभाग पोहोचला, पण थोडा वेळ लागला। पोलीस विभाग येईपर्यंत आम्ही सर्वांना दवाखान्यात रेफर केलं होतं। म्हणजे जीवाची एक डेथ झाली, एक मुलगी डेथ झाली, एक मुलगी डेथ झाली। ॲम्ब्युलन्स कुठून आल्या तशी? ॲम्ब्युलन्स 108 वर फोन केला होता, काही सेलूवरून आल्या आणि काही नागपूर जिल्ह्यातनं। नाही, हे सरस्वती विद्यालयाची सरस्वती विद्यालय। सरस्वती विद्यालय ते शंकरनगरला। तुम्ही शाळेत आहे का? नाही, मी तिथे राहतो जवळपास। आम्ही कबड्डी 2-3 टोलांना खाल्ल्या काही। काय नाव तुमचं? प्रदीप न्यायारे, कोणत्या गावात राहता? पेंढरी एवढी पेंढरी का? किती वाजता झाला अपघात तो? जवळपास 9:30 ते 9:45 9:30 वाजता 9:30 वाजता तुम्ही गेले होते का तिथे? हो, आम्ही गेलो। तुम्ही हातभार लावला का मदतीला? हातभार लावला ना। किती मुलं होते? मुलं मुली दोन्ही होते का? आम्ही गिनती नाही केली। नाही तरी त्या टीचरला विचारलं, हो. 52 जण होते म्हणे, 52 जण. ड्रायव्हरला 53 जण। हो. ते रेस्क्यू केले। तर ॲम्ब्युलन्स कुठल्या आल्या होत्या? ॲम्ब्युलन्स मी प्रज्वल लटारेला फोन केला होता। सेलू प्रज्वल लटारे त्यांनी ॲम्ब्युलन्स पाठवल्या 2 आणि बाकी मग इकडे बाकी प्रायव्हेट गाडीने नेले। बाकी मुलांची परिस्थिती कशी वाटत होती? म्हणजे खूप जास्त वाटत होती का? पहिल्या गाडीमध्ये जे पाठवले त्याची गंभीर आहे। गंभीर होती? हो। ते मुलं होती का मुली होती? मुलं मुली दोन्ही होती। बाकीच्यांची काही ठीक होती का मुलं? एकदम बाकी सर्व ठीक आहे, फक्त थोडी जखम आहे। घाबरून असेल मुलं? हो, पूर्ण घाबरलेले होते। एक स्पॉटवरच गेली आहे।